हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ इंग्लिश. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या ऑनलाईन इंग्लिश क्लासमध्ये आज आपण ग्रामरचा एक टॉपिक पाहणार आहोत, टेन्स. आणि या टेन्समधील एक प्रकार फ्युचर टेन्स याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यू नो दॅट देर आर 3 मेन काइंड्स ऑफ टेन्सेस. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या काळांचे उपयोग काय काय होतात ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ टाइम, यूज ऑफ verbs in various tenses, use tenses properly in daily conversation. काळाची संकल्पना आपल्याला समजण्यासाठी क्रियापदाच्या वेगवेगळ्या रूपांचा उपयोग वेगवेगळ्या काळांमध्ये कशा प्रकारे केला जातो त्यासाठी, आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिशचा किंवा काळांचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्याला हे काळ शिकणं आवश्यक आहे. टू अंडरस्टँड द टेन्सेस वेल, यू शुड नो प्रेझेंट टेन्स फॉर्म ऑफ वर्ब, पास्ट टेन्स फॉर्म ऑफ वर्ब्स आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब्स. ही क्रियापदाची वेगवेगळी रूपं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ या काळाविषयीची माहिती थोडक्यात पाहूया. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स या काळांना ज्या प्रकारे 4 उपप्रकार आहेत, त्याच प्रकारे फ्युचर टेन्सला देखील 4 उपप्रकार आहेत. त्यातील पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. दुसरा उपप्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. तिसरा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर टेन्स किंवा भविष्यकाळ या काळातील 4ही उपप्रकारांमध्ये आपल्याला क्रियापदाची जी रूपं वापरायची आहेत आणि जे हेल्पिंग व्हर्ब्स वापरायचे आहेत त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. उदाहरणार्थ, आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स या काळामध्ये शाल किंवा विल यापैकी योग्य ते हेल्पिंग व्हर्ब क्रियापदाला अनुसरून वापरायचे आहे. त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप या ठिकाणी वापरायचे असते. त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये इथे देखील शाल किंवा विलपैकी योग्य ते हेल्पिंग व्हर्ब कर्त्याला अनुसरून वापरायचे आहे. आणि त्यानंतर बी हे टू बीचे रूप या ठिकाणी मूळ रूपात वापरायचे आहे. आणि त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचे ING रूप वापरायचे आहे. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शाल किंवा विल कर्त्याला अनुसरून वापरायचं आहे. त्यानंतर हॅव कंपल्सरीली या ठिकाणी वापरायचं आहे. आणि त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल फॉर्म किंवा त्याला आपण V3 म्हणतो ते रूप या ठिकाणी वापरायचं असतं. आणि चौथ्या उपप्रकारामध्ये म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये शाल किंवा विल कर्त्याला अनुसरून वापरायचं आहे. त्यानंतर हॅव हे हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. हॅव नंतर बी या टू बीच्या रूपाचं तिसरं रूप बीन ते या ठिकाणी वापरायचं आहे. आणि त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचं ING रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचं असतं. तर अशा प्रकारे या फ्युचर टेन्समधील 4ही उपप्रकारांमध्ये क्रियापदांची कोणती कोणती रूपं आपल्याला वापरायची आहेत, कोणते हेल्पिंग व्हर्ब्स आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. परंतु विशेष गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की या भविष्यकाळातील 4ही उपप्रकारांमध्ये कर्त्याच्या नंतर आपल्याला शाल किंवा विल हे वापरावंच लागत असतं. आता फ्युचर टेन्समधील पहिला उपप्रकार पाहूया, सिंपल फ्युचर टेन्स.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला फ्युचर टेन्समध्ये शॅल किंवा विल यापैकी योग्य ते हेल्पिंग व्हर्ब कर्त्याला अनुसरून वापरावेच लागत असतं. उदाहरणार्थ आय हा कर्ता आपण घेतला तर आय शाल प्ले. आय आणि वी या कर्त्याच्या नंतर शक्यतो शाल हे हेल्पिंग व्हर्ब वापरलं जातं फ्युचर टेन्समध्ये, लक्षात ठेवायचे. आणि मग बाकीचे इतर सर्वनामा किंवा इतर कर्ते असतील तर त्यानंतर आपण विल हे हेल्पिंग व्हर्ब वापरत असतो. त्याचप्रमाणे विल हे हेल्पिंग व्हर्ब आय किंवा वी या सर्वनामांच्या नंतर वापरले तरी ते चालते. ही विल प्ले आणि दे विल प्ले. अशा प्रकारे हे हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब आपल्याला कर्त्याला अनुसरून वापरायचं आहे. उदाहरणामध्ये पाहूया. आय शाल प्ले क्रिकेट स्टेटमेंट या प्रकारामध्ये हे उदाहरण आहे. बाकीची काही आणखी स्टेटमेंटची उदाहरणं पाहूया. ही विल प्ले क्रिकेट, दे विल प्ले क्रिकेट. आणखी उदाहरणं पाहूया. आय शाल राईट अ स्टोरी, ही विल राईट अ स्टोरी, दे विल राईट अ स्टोरी. वी शाल नॉट ईट ॲपल्स निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आय आणि वी या सर्वनामांच्या नंतर आपण शाल हे हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे आणि ही आणि दे या सर्वनामांच्या नंतर आपण विल हे हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे. विल ही राईट अ स्टोरी व्हर्बल क्वेश्चन आहे. आपण या ठिकाणी पाहतो की क्वेश्चनमध्ये हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला वापरतात, त्यामुळे या ठिकाणी विल सुरुवातीला वापरलेला आहे आणि त्यानंतर ही हा कर्ता किंवा हे सर्वनाम आपण वापरलेलं आहे. परंतु या ठिकाणी विल राईट हे हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार हा काळ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. व्हाय विल दे प्ले अ गेम. इथंही या प्रश्नामध्ये देखील विल आणि प्ले या दोहोंच्या मध्ये हा कर्ता आलेला आहे, दे हा कर्ता. परंतु या वाक्यामधील क्रियापद लक्षात घेताना आपल्याला किंवा काळ लक्षात घेताना आपल्याला या ठिकाणी विल हे हेल्पिंग व्हर्ब आणि प्ले हे व्हर्ब विशेष लक्षात ठेवायचे आहे. त्यावरून आपल्याला हा काळ समजतो किंवा आपण तो लक्षात ठेवायचा आहे. फ्युचर टेन्समधील दुसरा उपप्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या काळात देखील शाल किंवा विल कर्त्याला अनुसरून आपल्याला वापरायचं आहे. या काळामध्ये शाल विल नंतर टू बीचे रूप मूळ रूपात या ठिकाणी वापरले जाते आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचे ING रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचे असते. त्यानुसार प्ले हे क्रियापद घेऊन कशा प्रकारची रचना होईल ते या ठिकाणी आपण पाहूया. आय शाल बी प्लेइंग, ही विल बी प्लेइंग, दे विल बी प्लेइंग. आता स्टेटमेंट किंवा विधानार्थी वाक्य प्रकारामध्ये आपण हे उदाहरण पाहूया. आय शाल बी प्लेइंग क्रिकेट, ही विल बी प्लेइंग क्रिकेट, दे विल बी प्लेइंग क्रिकेट. आणखी काय उदाहरणं पाहूया. आय शाल बी रायटिंग अ स्टोरी, ही विल बी रायटिंग अ स्टोरी, दे विल बी रायटिंग अ स्टोरी. वी शाल नॉट बी इटिंग ॲपल्स हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे किंवा नकारार्थी वाक्य आहे. यानुसार आपण वाक्याचा काळ लक्षात ठेवायचा आहे. शाल किंवा विल नंतर आपण बी हे टू बीचे रूप मूळ रूपात वापरलेले आहे. त्यानंतर क्रियापदाचे ING रूप आपण या ठिकाणी वापरलेले आहे. विल ही बी रायटिंग अ स्टोरी व्हर्बल क्वेश्चन आहे. या ठिकाणी देखील विल, बी आणि रायटिंग हे हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब आपल्या लक्षात घेऊन काळ लक्षात ठेवायचा आहे. व्हाय विल दे बी प्लेइंग अ गेम WH क्वेश्चन या ठिकाणी आहे. इथेही आपल्याला विल, बी आणि प्लेइंग हे हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब लक्षात ठेवून
आपल्याला काळ लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर फ्युचर टेन्समधील तिसरा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. या काळामध्ये शाल किंवा विल यापैकी योग्य ते हेल्पिंग व्हर्ब कर्त्याला अनुसरून वापरायचं आहे. त्यानंतर हॅव हे हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी वापरायचे असते आणि या हॅवच्या नंतर V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ व्हर्ब किंवा क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला वापरायचे असते. इथेही शाल किंवा विल पैकी योग्य ते हेल्पिंग वर्ब वापरायचे असते कर्त्याला अनुसरून. उदाहरणार्थ आय शाल हॅव प्लेड, ही विल हॅव प्लेड आणि दे विल हॅव प्लेड. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इकडे कर्ता एकवचनी किंवा अनेकवचनी नाम किंवा सर्वनाम काहीही असलं किंवा कोणताही कर्ता असला तरी या काळामध्ये शाल किंवा विलच्या नंतर हॅव हेच हेल्पिंग व्हर्ब वापरतात. लक्षात ठेवायचं आहे. आपण शक्यतो ही नंतर त्या कर्त्याला अनुसरून आपण हॅज वापरायची आपल्याला सवय असते, परंतु या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की इकडे हा कर्ता कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी नाम किंवा सर्वनाम असला तरी देखील या ठिकाणी शाल किंवा विल नंतर हॅव हेच हेल्पिंग व्हर्ब वापरतात. उदाहरणामध्ये पाहूया आणखी. आय शाल हॅव प्लेड क्रिकेट, ही विल हॅव प्लेड क्रिकेट, दे विल हॅव प्लेड क्रिकेट. आणखी उदाहरण पाहूया. आय शाल हॅव रिटन अ स्टोरी, ही विल हॅव रिटन अ स्टोरी, दे विल हॅव रिटन अ स्टोरी. वी शाल नॉट हॅव इटन ॲपल्स. या ठिकाणी हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. दुसऱ्या वाक्य प्रकारामध्ये पाहूया. विल ही हॅव रिटन अ स्टोरी. व्हर्बल क्वेश्चन आहे. या ठिकाणी देखील विल हॅव रिटन हे हेल्पिंग व्हर्ब्स आणि व्हर्ब आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. व्हाय विल दे हॅव प्लेड अ गेम. WH क्वेश्चन आहे. त्यानंतर फ्युचर टेन्समधील चौथा उपप्रकार पाहूया. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी देखील शाल किंवा विल कर्त्याला अनुसरून वापरायचे आहे. त्यानंतर हॅव हे हेल्पिंग व्हर्ब घ्यायचे आहे. त्यानंतर बी या क्रियापदाचं तिसरं रूप किंवा बी या हेल्पिंग व्हर्बचं तिसरं रूप आपल्याला बीन हे या ठिकाणी वापरायचं आहे. आणि शेवटी वाक्यातील मुख्य क्रियापदाचं ING रूप या ठिकाणी वापरायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हेल्पिंग व्हर्ब्स आणि व्हर्ब फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब ING. कर्त्याला अनुसरून शाल किंवा विल पैकी योग्य ते हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. उदाहरणार्थ आय शाल हॅव बीन प्लेइंग, ही विल हॅव बीन प्लेइंग आणि दे विल हॅव बीन प्लेइंग. उदाहरणामध्ये पाहूया. स्टेटमेंट किंवा विधानार्थी वाक्यामध्ये आय शाल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, दे विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आणखी उदाहरणं पाहूया स्टेटमेंटची. आय शाल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी, ही विल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी, दे विल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी. We shall have not been eating apples. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. दुसऱ्या वाक्य प्रकारामध्ये पाहूया. Will he have been writing a story? व्हर्बल क्वेश्चन आहे. Why will they have been playing a game? WH क्वेश्चन आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. या ही किंवा एकवचनी नाम किंवा सर्वनामाला अनुसरून आपण शाल किंवा विल पैकी विल हे हेल्पिंग व्हर्ब वापरत असतो. त्यामुळं या प्रकारामध्ये इथे हॅजच्या ऐवजी आपण हॅव प्रत्येक ठिकाणी वापरत असतो.
फ्युचर टेन्सच्या या चारही उपप्रकारांची माहिती पुन्हा पहा, वाचा आणि ऐका आणि चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. यूज दिस ॲक्टिव्हिटी फॉर सेंटेन्स फॉर्मेशन, टेन्स आयडेंटिफिकेशन अँड चेंजिंग द टेन्स. या ॲक्टिव्हिटीचा उपयोग तुम्हाला वाक्य तयार करण्यासाठी, वाक्याचा काळ शोधण्यासाठी आणि वाक्याचा काळ बदलण्यासाठी करायला होऊ शकतो. धन्यवाद.